श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। उदयोस्तु महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी। बोल श्री अंबा माता की जय, अंबा माता की जय, अंबा माता की जय। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। नवरात्रीमध्ये आपण सर्वांनी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण पाठ केलेच असतील। वर्षभर जर आपल्या नित्यसेवेमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ आपण जर केले, कुलदेवतेची अखंड कृपादृष्टी आपल्याला लाभते। आपल्या घरी जर एखादं मंगल कार्य असेल तर त्या मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून नवीन वास्तूत आपण जर राहायला जाणार असाल, आपण राहतो त्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी, त्याचप्रमाणे आपली एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री दुर्गा सप्तशतीचे संकल्पित 14 पाठ अवश्य करावेत, जे केल्यानं नवचंडी केल्याचं पुण्यफळ मिळतं आणि मग आपोआपच संतती, विवाह, शत्रुपीडा, आर्थिक समस्या अशा सर्व समस्यांचं निवारण कुलदेवतेच्या कृपेने अगदी सहज होऊन जातं। दुर्गा सप्तशती ग्रंथाचे संकल्पित पाठ कसे करावेत, कोणी करावेत, कधी करावेत, पूजा कशी मांडावी, वाचनात्मक नवचंडी कशी करावी, या पारायणाचं उद्यापन कसं करावं, अशी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवर आपण जर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे संकल्पित पाठ करताना आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात। हे पाठ स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं। स्त्रियांनी हे पाठ करतेवेळी शक्यतो साडी नेसावी, हातामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्यात, हळद कुंकू लावावे, काळं वस्त्र परिधान करू नका। पाठ सुरू असताना ब्रह्मचर्य पाळावं, मांसाहार करू नका, मद्यसेवन करू नका आणि रात्री झोपताना गादीवर झोपायचं नाही, मांसाहार करायचा नाही, ब्रह्मचर्य पाळायचं। हे काही महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत। पाठाची सुरुवात करताना कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण हे संकल्पित पाठ सुरू करावेत। वाचनाची वेळ शक्यतो पहाटेची ठेवा, नाही शक्य झालं तर दिवसभर कधीही आपण वाचू शकता। आता आपण बघूया संकल्पित पारायणाची किती पाठ करावेत। दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आपण संकल्पित जर 14 पाठ केले तर आपल्याला नवचंडी केल्याचं पुण्य मिळतं। नवचंडी केल्यानं आपल्या घरातील वास्तुदोष निघून जातात, सर्व प्रकारच्या ग्रहदोषांचं देखील निवारण होतं। त्यामुळं आपण संकल्पित कमीत कमी 14 पाठ अवश्य करावेत। त्याहून जास्त आपण 14, 28, 56, 112 पाठ करू शकता, आपल्या मनावर आहे, परंतु फक्त संख्या नाही, हे सर्व पाठ मनोभावे झाले पाहिजेत। अशा पद्धतीने आपण जरूर करा। आता आपण बघूया पूजेची मांडणी कशी करायची। देवघराजवळची जी जागा असते ती जागा स्वच्छ करून घ्या। आपलं पूर्ण घर गोमूत्र शिंपडून शुचिर्भूत करून घ्या। पाठ सुरू करताना आपण स्वतः मनानं आणि तनानं शुचिर्भूत राहा। स्वच्छ कपडे घालावेत। एका चौरंगावर किंवा पाटावर स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं, त्यावरती दुर्गादेवीचा किंवा आपल्या आई कुलस्वामिनीचा फोटो ठेवावा। त्याच्यासमोर दुसरा पाठ मांडावा, त्यावरती देखील नवीन स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं, त्यावरती श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ ठेवावा। पाठ सुरू असताना संपूर्ण काळ पोथी तशीच ठेवून वाचावी। पोथी हातामध्ये उचलून वाचू नका, पोथी हलवायची पण नाही। मी अगोदरच्या पूजेत सांगितल्याप्रमाणे पूजेची सुरुवात नेहमी दिव्याच्या पूजनाने करायची, म्हणून तुपाचा दिवा लावून घ्यावा आणि त्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करावी। चौरंगावरती तो दिवा मांडावा। हा दिवा वाचन सुरू असताना अखंड राहील याची काळजी घ्यायची। त्यानंतर कलश मांडावा। कलश मांडताना कलशामध्ये शुद्ध पाणी, एक नाणं, सुपारी, हळकुंड, हळद कुंकू व्हावं। त्यावरती 5 विड्याची पानं ठेवावी। त्यावरती श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवावं। नारळावरती कुंकुवानं स्वस्तिक काढावं। कलशावरती हळद आणि कुंकुवानं उभ्या रेषा काढाव्यात। कलशाची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी। जोडपानावरती एक सुपारी ठेवून ती कलशाजवळ मांडावी। यानंतर गणपती बाप्पाचं पूजन करावं। आपल्या देवघरात जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा मूर्ती नसेल तर सुपारी घ्या। त्यावरती गणपती अथर्वशीर्ष किंवा ओम गम गणपतये नमः हा मंत्र म्हणून गणपती बाप्पांना अभिषेक करावा। शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालून या मंत्राचं वाचन करून त्यांना अभिषेक घालावा। मूर्ती स्वच्छ पुसायची। पूजेच्या ठिकाणी मूर्ती प्रस्थापित करायची आणि गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची। गणपती पूजन झाल्यानंतर आपल्या देवघरात देवीचा जर टाक असेल तर तो टाक घ्यावा। टाकाला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावं। ओम मै ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे हा नवार्णव मंत्र म्हणून टाकावरती अभिषेक करावा। मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी। पूजेच्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवा, त्यावरती देवीचा टाक मांडावा। आता नवरात्रामध्ये आपण देवी घटी बसवतो, त्यामुळे आपण 9 दिवस पूजा करत नाही। इतर वेळेस आपण दुर्गा सप्तशतीचे ज्यावेळेस संकल्पित पाठ करतो त्यावेळी रोज आपण पूजा करायला हरकत नाही। अशा पद्धतीनं आपल्या कुलदेवतेच्या टाकाची पूजा करायची। त्यानंतर आपल्या कुलदेवतेची जी प्रतिमा किंवा फोटो आपण मांडला आहे त्या फोटोची पूजा करा। हळद कुंकू अक्षता फुलं वाहा। देवीच्या टाकासमोर एक पानाचा विडा ठेवावा।
ओटीचं साहित्य ठेवावं। आता चौरंगासमोर दुसरा जो पाट आपण ठेवला आहे त्यावरती आपण दुर्गा सप्तशतीची पोथी ठेवावी। या पोथीचं आपण पूजन करावं। हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हावीत। अशा पद्धतीनं पूजा झाल्यानंतर आपल्याला आता संकल्प करायचा आहे। उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या, त्यावरती हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल घ्यावं। डोळे बंद करून देवी मातेचं ध्यान करा, आपल्या कुलदेवतेचं ध्यान करा, आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवा। आणि त्यासाठी मी दुर्गा सप्तशती ग्रंथाचे 14, 28, 56, 112 आपल्याला जितके पाठ करता येईल किंवा यथाशक्ती पाठ करता येईल असं म्हणा, हे पाठ माझ्याकडून करून घ्यावेत अशी कुलदेवतेला विनंती करा। आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवा आणि ते जे पाणी आहे ते तामणामध्ये सोडून द्या। आता आपल्याला जे 14 पाठ करायचे असतील तर आपण आपल्या पद्धतीनं ते वाचन करा। आपण रोज 1 पाठ वाचू शकता, रोज 2 पाठ वाचू शकता। आपल्याला जसं शक्य होईल त्या पद्धतीनं आपण नियोजनबद्ध हे वाचन करायचं। फक्त वाचन करताना एकदम हळू पण नाही, एकदम मोठ्या पण नाही, मध्यम आपल्याला ऐकूही आलं पाहिजे। मनातल्या मनात वाचायचं नाही तर उच्चार झाले पाहिजेत। पाठ सुरू करताना अथ देव्या कवचम, अर्गला स्तोत्रम, कीलक स्तोत्रम, रात्री सूक्त, त्यानंतर तंत्रोक्त देवी सूक्त, पाठ झाल्यानंतर प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि शेवटी देव्या अपराध क्षमापन स्तोत्र। हे सर्व स्तोत्र आणि दुर्गा सप्तशती ग्रंथातील सर्व अध्याय असं मिळून एक पाठ होणार। असे आपल्याला कमीत कमी 14 पाठ करायचे आहेत। 14 पाठ झाल्यानंतर शेवटच्या दिवशी उद्यापन कसं करावं? उद्यापनाच्या दिवशी आपला जो पाठ आहे तो पाठ पूर्ण आधी वाचून घ्यायचा। वाचन झाल्यानंतर कुलदेवतेची, देवी मातेची, आपलं कुलदेवतेचा जो टाक आहे, संपूर्ण देवांची व्यवस्थित पंचोपचारे पूजा करून घ्यावी। शक्य झालं तर कुलदेवतेच्या टाकावरती कुंकुमार्चन करा। कुंकुमार्चन म्हणजे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा। कुंकुवानं देवीच्या टाकावरती अभिषेक करायचा। त्यानंतर पूर्णाचा नैवेद्य करावा। पूर्णाचा नैवेद्य केल्यानंतर या दिवशी एक सवाष्ण आणि कमीत कमी एक कुमारिका, आपल्याला जर जास्त कुमारिका मिळालं तर चांगलंच आहे, या दिवशी अवश्य जेव घालाव्यात। त्यांना आपल्या घरी बोलवावं, त्यांचं पाद्यपूजन करावं। या देवी स्वरूप म्हणून आपल्या घरी आल्या आहेत असं समजावं आणि त्यांची पूजन करावं, त्यांचा यथोचित सन्मान करावा। सवाष्णीची ओटी भरावी। कुमारिकेला शालेय वस्तू किंवा कुठलीही त्यांना उपयोगीला अशी भेटवस्तू द्यावी। त्यानंतर पूर्णाचे 21 दिवे करावे। एका तामणामध्ये घेऊन हे सर्व दिवे प्रज्वलित करावे। या दिव्यांनी ओवाळून देवी मातेची आरती करावी। पूजा त्या दिवशी आपल्या घरामध्ये तशीच राहून द्या। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून संपूर्ण पूजेवर हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहा। देवी मातेचं ध्यान करा, श्री स्वामी समर्थ, त्यानंतर नवार्णव मंत्र 1 माळ अवश्य पठण करा आणि त्यानंतर आपण पूजा आवरून घ्या। पूजा साहित्याचं काय करायचं? कलशातील जे पाणी आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं। कलशातील नाणं आपल्या कपाटामध्ये ठेवा। इतर जे साहित्य आहे, विड्याची पानं असतील, सुपारी असेल किंवा फुले, हार हे आपण पाण्यात विसर्जित करा। नारळ आपण घरात फोडून त्याचा प्रसाद घ्या। अशा पद्धतीनं आपण संकल्पित 14 पाठ अवश्य करा। जास्त केले तर चांगलंच आहे, आपली मनोकामना निश्चित पूर्ण होईल। आता आपण बघूया वाचनात्मक नवचंडी म्हणजे काय। देवीचा नवचंडी हा जो विधी आहे यामध्ये प्रामुख्यानं हवन महत्त्वाचं असतं। ज्यावेळी आपल्याला हवन करणं शक्य नाही त्यावेळी आपण वाचनात्मक नवचंडी करावं। त्यावेळी आपण वाचनात्मक नवचंडी करावी, जेणेकरून आपल्या मनातली जी इच्छा आहे, आपली मनोकामना आहे ती पूर्ण होईल। एखादं संकल्पित कार्य आपलं जे आहे ते पूर्ण होईल। विवाह समस्या असतील, आपल्या घरात जर कोणाचं लग्न ठरत नसेल किंवा आपली एखादी इच्छा आहे जी पूर्ण होत नाही, आपली आर्थिक समस्या असेल, आरोग्याची समस्या असेल, वाचनात्मक नवचंडी केल्यानं ती नक्कीच पूर्ण होईल। यामध्ये आपल्याला करायचं काही नाही, आत्ता या व्हिडिओमध्ये मी जे सांगितलं आहे, संकल्पित 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ कमीत कमी आपल्याला करायचे आहेत। हे पाठ आपण 14 दिवसात 14 पाठ करू शकतात। मात्र सांगतेचा जो दिवस किंवा उद्यापनाचा जो दिवस असेल तो आपला असला पाहिजे अष्टमी, कारण अष्टमीला आपण हवन करत असतो। म्हणून अष्टमीच्या दिवशी याचं उद्यापन होईल अशा पद्धतीने आपण सुरुवात करा। हे जे 14 पाठ असतात यातील प्रथम जे 9 पाठ असतात ते 9 पाठ असतात वाचनाचे। 10वा जो पाठ असतो तो असतो हवनाचा, त्यानंतर 11वा पाठ असतो अभिषेकाचा, 12वा पाठ असतो तर्पणाचा, 13वा पाठ असतो मार्जनाचा आणि 14वा पाठ असतो ब्राह्मण भोजनाचा। नवचंडीमध्ये हवन, अभिषेक, तर्पण, मार्जन आणि ब्राह्मण भोजन हे महत्त्वाचे विधी असतात। आता हे सर्व विधी करायचे म्हणजे खर्चही येतो आणि वेळही लागतो। कमी खर्चात आणि आपल्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपण फक्त वाचनाने नवचंडीचं पुण्य मिळवू शकतो। यासाठी आपल्याला हे 14 पाठ करायचे आहेत। आपण हे सर्व 14 पाठ संकल्प करून अवश्य करा
आणि हे सर्व झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत आपण आपल्या कुलदेवतेचं दर्शन अवश्य घ्या, म्हणजे या सर्व विधीला पूर्णत्व येतं. आणि मग आपलं जे संकल्पित कार्य असेल, आपल्या घरात एखादं मंगल कार्य असेल ते निर्विघ्नपणे पार पडतं. वास्तुदोष असतील वास्तुदोष निघून जातील. एखादं आपलं अडलेलं कार्य असेल ते कार्य देखील पूर्ण होईल. कुलदेवतेची अखंड कृपादृष्टी, अखंड आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री दुर्गा सप्तशतीचे हे 14 संकल्पित पारायण अवश्य करा. माहिती जर आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. काही शंका असतील, अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये अंबा माता की जय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बोल अंबा माता की जय. रेणुका देवी माते की जय. सप्तशृंगी माते की जय.